नमस्कार. आज आपण साताऱ्यामध्ये जी एक खूप गंभीर घटना घडली आहे त्याचा जरा सविस्तर आढावा घेऊया. हो, ती एका तरुणानं एकतर्फी प्रेमातून एका मुलीवर, शाळेतल्या मुलीवर चाकू हल्ला करायचा प्रयत्न केला ती घटना. अगदी. आपल्याकडे ना यासाठी रिपोर्ट्स आहेत आणि प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं ते पण आहे. बरोबर. तर या सगळ्या माहितीच्या आधारे आपण म्हणजे नेमकं काय घडलं, ती मुलगी कशी सुटली, आरोपी कोण आहे, काय पडसाद उमटलेत, हे सगळं समजून घेऊ. हो, नक्कीच. ही घटना घडली आहे सातारा शहरातल्या करंजे भागात. हो. तिथे बसप्पा पेठ म्हणून आहे, यशवंत हॉस्पिटलजवळ. अच्छा. आणि पीडित मुलगी ती साधारण 8वी 9वी किंवा 10वीतली विद्यार्थिनी असावी, म्हणजे अल्पवयीन आहे. शाळेच्या बसमधून उतरून घरी चालली होती ती. आणि हा आरोपी आर्यन चंद्रकांत वाघमळे त्याचं नाव आहे ना? हो, आर्यन वाघमळे. वय 18 वर्ष पूर्ण आहे त्याचं. म्हणजे सुरुवातीला वाटलं होतं की अल्पवयीन असेल, पण नाही, तो सज्ञान आहे. 12वीत शिकतोय. आणि तो ओळखत होता का मुलीला? हो, तो पूर्वी तिच्याच परिसरात म्हणजे जवळपास राहायचा. ओळख होती त्यांची. आणि कारण म्हणजे एकतर्फी प्रेम तिने नकार दिला म्हणून हल्ला केला त्याने. अगदी. ती मुलगी बसमधून उतरली आणि हा तिथेच थांबला होता, दबा धरून. त्याने तिला अडवलं आणि थेट थेट गळ्याला चाकू लावला. बाप रे. हो. आणि धमकी दिली की माझ्याबरोबर पुण्याला चल, नाहीतर तुझा खून करेन, असं काहीतरी. अरे देवा. म्हणजे हे सगळं जवळपास 15 मिनिटं चालू होतं. हो, 15 मिनिटं. विचार करा. भर रस्त्यात, दिवसा ढवळ्या. खूपच भयानक आहे हे. खरंच. मग तिची सुटका कशी झाली? कोणी मदतीला आलं? हो, तिचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले लगेच. त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला, पण तो ऐकेना. उलट जास्त चिडला असेल तो. अगदी. तो लोकांना पण चाकू दाखवून धमकावत होता. आणि ती मुलगी, ती बिचारी त्याला विनवणी करत होती की चाकू बाजूला ठेव म्हणून. तेवढ्यात मग स्थानिकांनी पोलिसांना फोन केला. सागर निकम, धीरज मोरे अशी काही पोलिसांची नावं पण आली आहेत बातम्यात. ते आले घटनास्थळी. अच्छा, पोलीस आले म्हणजे? हो, पोलीस आले. काही जण सिव्हिल ड्रेसमध्ये पण होते, असं कळतंय. त्यांनी पण बोलणी करायचा प्रयत्न केला. पण मग तो ऐकत नव्हता तर? नाही. आणि मग तिथेच, म्हणजे नशिबानं म्हणा किंवा प्रसंगावधानानं म्हणा, उमेश आडगळे नावाचे एक तरुण होते. अच्छा, उमेश आडगळे. हो. ते तिथे जवळच्या यशवंत हॉस्पिटलमध्ये काही कामासाठी आले होते. त्यांनी पाहिलं आहे सगळं. त्यांना कळलं की बोलणी होऊन काही उपयोग नाहीये आणि तो मुलगा जास्तच आक्रमक होतोय. मग त्यांनी काय केलं? त्यांनी खूप धाडस दाखवलं. म्हणजे काही लोकांनी समोरून त्याला बोलण्यात गुंतवून ठेवलं. आणि त्याचवेळी हे आडगळे मागून तिथं जवळ एक कट्टा किंवा कंपाऊंड वॉल होती. हो. त्या 8 फुटाच्या भिंतीवरून त्यांनी उडी मारली खाली. काय सांगताय? हो. आणि त्या मुलाला काही कळायच्या आत मागून झडप घालून त्याच्या हातातला चाकू पकडला आणि त्याला खाली पाडलं. अविश्वसनीय. म्हणजे एका सामान्य माणसाने हे धाडस केलं. अगदी. आणि मग तर जमाव होताच तिथे. त्यांनी आरोपीला पकडलं आणि मग म्हणजे बेदम मारहाण केली त्याला. पोलिसांनी त्याला सोडवून ताब्यात घेतलं मग. या सगळ्यात कोणाला इजा वगैरे? हो. म्हणजे आडगळ्यांनी झडप घातली तेव्हा एका व्यक्तीच्या हाताला थोडा चाकू लागला. किरकोळ दुखापत झाली. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती मुलगी. ती पूर्णपणे सुखरूप राहिली. चला, हे ऐकून बरं वाटलं. पण हा मुलगा आर्यन हा असा का वागला याची काही पार्श्वभूमी आहे का? हो, माहितीनुसार तो पूर्वी पेढीतेच्याच बिल्डिंगमध्ये राहायचा. पण मग डिसेंबर 2024च्या आसपास त्याच्या वडिलांचं निधन झालं. अच्छा. आणि त्यानंतर तो त्याच्या मामाकडे राहायला गेला होता. पण तो या मुलीला सतत त्रास देत होता म्हणे. भेटायला बोलवणं, दबाव आणणं. अरे रे. आपण पळून जाऊ असंही त्याने तिला म्हटलं होतं, असं काही रिपोर्ट्समध्ये आहे. आणि याच त्रासामुळे तिचं कुटुंब दुसरीकडे राहायला गेलं होतं, अशी पण बातमी आहे. म्हणजे हा त्रास आधीपासून सुरू होता, मग पोलिसांनी तक्रार वगैरे केली होती का घरच्यांनी? इथे थोडी वेगवेगळी माहिती आहे. शाहूपुरी पोलीस म्हणतात की आमच्याकडे आधी काही ऑफिशियल कंप्लेंट नव्हती. अच्छा. पण काही बातम्यांमध्ये असं म्हटलंय की घरच्यांनी किंवा शाळेतल्या शिक्षकांनी शहर पोलिसांना तोंडी सांगितलं होतं या त्रासाबद्दल आणि त्याला समज पण दिली होती म्हणे. म्हणजे औपचारिक तक्रार नसली तरी माहिती होती तर. हो, कदाचित. पण यातून एक गोष्ट दिसते नाही की त्रास होत असतानाही वेळेवर कठोर पाऊल उचललं गेलं नसेल कदाचित. ही चिंतेची बाब आहे. बरोबर. आणि आता त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई सुरू आहे? त्याला अटक झाली आहे. शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे आणि कलमं पण गंभीर लावली आहेत. कोणती कलमं? एक तर पॉक्सो कायदा आहे, कारण पीडिता अल्पवयीन आहे. मग विनयभंगासाठीचं कलम 354, हत्यार बाळगल्याबद्दलचा कायदा. चाकू वापरला म्हणून. हो. आणि मारहाण करून दुखापत करण्यासंबंधी IPCची कलमं 323, 324 अशी बरीच कलमं लावली आहेत.
तो सज्ञान आहे हे तर स्पष्ट झालंच आहे. तर एकंदरीत ही साताऱ्याची घटना म्हणजे एकतर्फी प्रेम, त्यातून आलेली टोकाची हिंसक वृत्ती, नागरिकांनी दाखवलेलं धाडस आणि पोलिसांची कारवाई. पण यामागे असलेला त्रासाचा इतिहास, हे सगळं खूप काही सांगून जाणार आहे. नक्कीच. या घटनेनं मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय. आणि त्याचबरोबर सामान्य नागरिक किती सतर्क आणि धाडसी असू शकतात हेही दिसलं. हो, ते उमेश अडगळे यांचं उदाहरण खरंच महत्वाचं आहे. अगदी. आणि यामुळे साताऱ्यात साहजिकच खळबळ उडालीय. लोक आता परिसरात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी करत आहेत. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की एकतर्फी प्रेमात नकार मिळाला तर इतका हिंसक प्रतिसाद का दिला जातो? म्हणजे विशेषतः तरुण मुलांमध्ये नकार पचवण्याची, संमती समजून घेण्याची जी क्षमता असायला हवी, त्याबद्दल आपल्या समाजात काय विचार करण्याची गरज आहे असं वाटतं, नाही का? बरोबर आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि यावर खरंच विचार व्हायला हवा.